आज आपण आहोत कुरखेडा तालुक्यातील चिचवड्यामध्ये आपण मोहफुल संकलन व प्रक्रिया केंद्राची निर्मिती केलेली आहे। जिल्हा नियोजन समिती गडचिरोली या अंतर्गत शाश्वत विकास ध्येय हा कार्यक्रमांतर्गत आपण कृषी विभाग आणि आत्मा यांच्या सहकार्याने जी रोपण शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत मोहफुल संकलन व प्रक्रिया केंद्राचं आपण उभारणी केलेली आहे। मोहफुल संकलन याच्याविषयी शाश्वत विकास ध्येय आत्मा प्रकल्प गडचिरोली यांच्या मार्फत जे जाणकारी मिळाली त्याच्यामध्ये आपण एक अर्ज करून आम्ही तो एक प्रकल्प आपल्याकडे मंजूर केला। त्यानंतर आम्हाला बराच असा खर्च आला। त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे साधन सामग्री घ्यावी लागली। त्यामध्ये पल्वलायझर, सोलर ड्राय मशीन, ट्रे आहे, ग्रीन सेड नेट आहे, ऑटो आहे, वजन काटा आहे। त्याच्यामध्ये आपण 10 संचालक मिळून सर्व एकत्र येऊन गावोगावी जसे आपल्याकडे 20 गट आहे की 15 गावाचा विस्तार आहे त्याच्यामध्ये सर्वांना भेट देऊन सर्व एकत्रीकरणासाठी आपण बैठका लावल्या। आता तुम्ही पहिल्या या येणाऱ्या हंगामामध्ये एकंदरीत तुमचं किती लक्षांक आहे, किती मोहफुल खरेदी करणार आहात? जेवढा वाढला तेवढा तर तो ठीकच आहे। किती रुपयाची उलाढाल होईल तरी तुमची? तरी आपली उलाढाल कमीत कमी तिथं 15 ते 20 लाखापर्यंत 15 ते 20 लाख। आणि मोहफुल खरेदी केल्यानंतर आपण त्यांना असा सुकव, आपल्याकडे सोलर ड्राय आहे आणि त्याचा पेस्ट बनवू ज्याचा रॅप म्हणून लोक खरेदी करतात। नमस्कार, मी संजय रामटेके, तालुका कृषी अधिकारी कुरखेडा। आज आपण चिचेवाडा इथे उपस्थित आहोत। रोपण कंपनी घाटीच्या वतीने मोहफुल हा प्रकल्प डीपीडीसी अंतर्गत मिळालेला असून त्याच्या प्रकल्पाची सुरुवात इथे झालेली आहे। अशी आशा आहे की हा प्रकल्प जवळपास 15 ते 20 लाखाचे टर्नओव्हर होऊन भविष्यात यापासून प्रतिवर्षी निवड 2 ते 3 लाखाचा नफा या कंपनीला होणार आहे। यासाठी डीपीडीसी आणि जिल्हा कृषी विभाग आत्मा माननीय प्रीती हिरेकर मॅडम, तालुका कृषी अधिकारी कुरखेडा आणि बीटीएम श्री रांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आपण पूर्णत्वास नेणार आहे। आणि यामध्ये आता रोपण कंपनीचे डायरेक्टर सगळे उपस्थित आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा। जिल्हा नियोजन समिती मार्फत मोहफुल संकलन प्रकल्प 10 लाखाचे हे मंजूर झालेले आहे। पालकमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब अविशांजी पांडा यांचे आभारी आहे।